नमस्कार मित्रांनो, आपण आज मी जे इन्क्युबेटर बनवले आहे मी तुम्हाला ते दाखवतो. आपण त्यासाठी थोडं गरम पाणी घेतलेलं आहे त्यात टाकण्यासाठी, कारण की हिवाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे त्यांना ऊब भेटण्यासाठी गरम पाणी घेतलेलं आहे. मी तुम्हाला बनवलेलं इन्क्युबेटर दाखवतो. पहिले या इकडे, गेली इकडे ना, जवळ ये मग. हिला जास्त खालचं नसते इथे. इथे खाली जाऊ ना, म्हणजे ती पूर्णच पाहिजे. आपण हे गरम पाणी टाकत आहोत त्याच्यात ह्युमिडिटी राहण्यासाठी. शेतकरी मित्रांनो, आता आपण हे अंडे रोटेट करून घेणार आहोत. दिवसातून 2 वेळेस अंड्यांना रोटेट करावं लागतं. मी हे लाकडाचं खूप छान केलेलं आहे. एकदा एक साईडनं त्याला फिरवलं की बाकी सगळे अंडे रोटेट आपोआप होतात. त्यामुळे प्रत्येक अंड्याला हात लावायची गरज नसते. आता तर मित्रांनो, आपण आता इन्क्युबेटर जे तुम्ही बघितलं आहे याला झाकून ठेवू, कारण की हिवाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे अंड्यांना ऊब भेटण्यासाठी आणि हे स्पेशली यासाठी आपण करत आहे जेणेकरून लाईट गेल्यानंतर ह्युमिडिटी कंट्रोल, आपण ह्युमिडिटी टेम्परेचरसाठी ही मशीन घेतली आहे. आणि टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपण ही मशीन ही मशीन घेतली आहे. ह्यात आपण तापमान सेट केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण इन्क्युबेटरमधून पिल्ले सुद्धा काढून दाखवले आहेत. ते पिल्ले आता 1 महिन्याचे झाले आहेत. ते पिल्लेच मी तुम्हाला आता दाखवतो. आणि या अंड्याला ठेवून आता 15 दिवस पूर्ण झालेले आहेत. नंतर यातून सुद्धा पिल्ले निघतील, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी राहत्या घरात जिथे मी राहतो हा माझा बेड आहे. आणि येथेच मी हे पिल्ले उगवण्यासाठी इन्क्युबेटर बनवले आहे. तुम्ही बघू शकता फ्रीज जवळ, कारण की ते बोर्डाची सुविधा होती म्हणून मी इथं बनवलं होतं. आता तुम्हाला मी इन्क्युबेटर मधून काढलेले पिल्ले दाखवतो, जे की 1 महिन्याचे झाले आहेत. हे बघू शकता मित्रांनो, हे पिल्ले जे आहे मी ते इन्क्युबेटर मधून काढलेले पिल्ले आहेत. आता यांना 1 महिना पूर्ण झालेला आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच, तुम्ही पहिल्यांदा सुद्धा व्हिडिओ बनवला असता, पण मी फर्स्ट टाइम इन्क्युबेटर बनवलं होतं, घरी होममेड बनवलं होतं. ते अजून पिल्ले निघते की नाही याचं मला काही जाणीव नव्हती, परंतु इतकी मोठे पिल्ले निघाल्यानंतर आता सेकंड टाइम जेव्हा मी इन्क्युबेटरमध्ये अंडे उगवण्यासाठी ठेवले त्यानंतरच मी व्हिडिओ बनवत आहे. प्रॅक्टिकल केल्यानंतरच मी व्हिडिओ बनवत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इन्क्युबेटरमध्ये बनवलेले पिल्ले आहेत. 1 महिन्याचे हे झाले आहेत. आणि आता जे इन्क्युबेटरमध्ये उगवण्यासाठी ठेवले आहेत ते 5 ते 6 दिवसानंतर त्यात सुद्धा हॅचिंग सुरू होऊन पिल्ले निघणार आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजसाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू.